महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असलेल्या भावी नगरसेवकाला संपवलंय। त्याच्या घराजवळ जमलेली गर्दी, आजीनं भर रस्त्यात फोडलेला टाहो, ही हत्या किती भयंकर असू शकते याची कुणी कल्पनाही करू शकत नाही। या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय। या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आलाय। अंगावर शहारे आणणारी आणि काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सोलापुरात घडली आहे। स्क्रीनवर दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव अयूब हुसेन सय्यद असं आहे। अयूब हा तृतीयपंथी आहे, मात्र राहत्या घरातच त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। नेमकं या घटनेमागील कारण काय? अयूबची हत्या का करण्यात आली? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत दडली आहेत। राज्यात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच एका तृतीयपंथीयाला संपवण्यात आलंय। रात्रीची वेळ, जवळपास 11:30 वाजले होते। रस्ता सुनसान होता। 3 व्यक्तींनी अयूबच्या घरात एंट्री घेतली। त्यानंतर अवघ्या 3 तासांनी ते बाहेर आले। रात्रीचे 2 वाजले होते। जेव्हा या 3 व्यक्ती घराबाहेर पडल्या त्यावेळेस एक व्यक्ती बाईक स्टार्ट करून उभी होती। त्यानंतर दुसरी व्यक्ती बॅग घेऊन बाहेर आली आणि थोड्या वेळानं तिसऱ्या व्यक्तीनं हातातून काहीतरी आणलं। त्याच्या हातात बहुतेक सोनं असावं असं म्हटलं जातंय। त्यानंतर या 3 व्यक्ती अयूबच्याच बाईकवरून फरार झाले। या सीसीटीव्हीतून काही गोष्टी अद्यापही अस्पष्ट समोर आल्यात। मग ह्या तिघांनी मिळून अयूबला राजकीय वादातून मारलं की त्याचं अंगावरील सोनं लुटलं, असाही प्रश्न सर्वांना पडलाय। नेमका का तेही पाहूया। अयूब हा फक्त एक तृतीयपंथी नव्हता, तर तो इन्फ्लुएन्सर होता। समाजात त्याचं चांगलं नाव होतं। सोशल मीडियावरही तो खूप ॲक्टिव्ह होता। इंस्टाग्राम अकाउंटवर त्याचे अनेक फॉलोअर्स होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या अंगावर नेहमी लाखो रुपयांचे सोने असायचे। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अयूब हा खूप इच्छुक होता। त्यानं प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले। त्या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओही त्याने इन्स्टावर पोस्ट केले। मात्र या तिघांनी त्या 3 तासात अयूबच्या घरात एंट्री घेतली आणि उशीनं तोंड दाबून त्याला संपवलं। ते इतक्यावरच थांबले का? तर नाही, त्यांनी त्याच्या अंगावरील सर्व सोनं लुटलं। कानातील सोने ओरबाडून त्याचे कान फाडून घेऊन गेले। अंगावर काटा आणणाऱ्या या हत्येनं फक्त रहिवाशीच नाही तर पोलीस प्रशासनही हादरलंय। येथील रहिवाशांनी गर्दी करत एकच टाहो फोडलाय। निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक असतानाच अयूबची अशा प्रकारे हत्या होणं हे पोलिसांसाठी चिंतेची बाब ठरली आहे। पोलीस या घटनेचा तपासही करतायत। कर्जतमध्येही राजकीय वादातून मंगेश काळोखेंची हत्या करण्यात आली। आता सोलापूरमध्येही अयूब सोबत भयंकर हत्याकांड घडलाय। यामध्ये अयूबची काय चूक होती? त्याची इतकी निर्घृण हत्या का करण्यात आली? हे प्रश्न अनेकांना पडलेत। तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।